पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता। याआधी 10 जूनला अधिवेशनाचं होतं नियोजन। दिल्लीतल्या चांदणी चौकात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फडणवीस दिल्ली। महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवून देशात बहुमताने निवडून येऊ, तसंच 7ही जागा भाजप जिंकेल। एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांचा दावा। निवडणुकीच्या दिवशीची ठाकरेंची पत्रकार परिषद। राज्य निवडणूक आयोगात तपासणार। मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आयोगावर आरोप केल्याची भाजप आमदार आशिष शेलार यांची तक्रार। राज्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। तापमान 35 ते 37 दरम्यान राहणार असल्याची शक्यता। तसंच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता। राज्यभरातल्या धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक। 10,000 गावात टँकरग्रस्त। राज्यभरात चारा टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात। मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक। आजपासून पुढील 3 दिवस लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारासाठी शुक्रवारपर्यंत पॉवर ब्लॉक। सीएसएमटीवरील पॉवर ब्लॉकमुळे प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेन्स रद्द। विशेष म्हणजे शनिवार 1 जून 2024 पर्यंत दररोज रात्री विशेष ब्लॉक असणार। पॉवर ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आजपासून मे महिना अखेरपर्यंत पनवेलहून धावणार। कोकण कन्यासह अन्य काही गाड्या देखील पनवेलमधूनच सुटणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।